हॅलो हे पहा आपल्या छोट्याशा कलाकारांसाठी पारितोषिक आलेलं आहे. सुयोग सुर्वे यांच्याकडून 100 रुपयाचं असं भरघोस पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे नितीन आमरे यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं असं भरघोस पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे शांताराम कदम यांच्याकडून गाव वहाड यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे अथर्व जाधव यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं असं भरघोस पारितोषिक आलेलं आहे. त्याचं आम्ही हनुमान बाल कलाकार मित्रमंडळ आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आपण पोरी मिळून मथुरेच्या बाजारात जातोय खरं, पण मथुरेच्या बाजाराचा रस्ता कोणाला माहितीये का ग? अगं राधे, आम्हा मुलींना कोणालाच माहित नाही बघ, पण ती खालच्या वाटती शांता मावशी आहे ना, तिला सगळी माहिती असते. अगं ही तिला हाक मारशील का? मी नाही बाई तिला हाक मारणार, माझा कालच संबंध आहे. मी हाक मारणार
नाही ती बाई म्हणजे थांबा थांबा थांबा. ती खालची शांता मावशी ना ती तरी माझं खूप घट्ट आहे. काय नातं ग थांबा आता मीच तिला आपण मावशी अगं मावशी. काग पोरी ना काग अगं मावशी अशी पुढे ये बघून. येते येते हा जरा नवऱ्याला पाहते आणि मग येते. काय हॅलो 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 वरते का चल 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 अगं मी माझ्या नवऱ्याला पाहत होते बघ. अगं उशीच ग रात्री नवरा आजारी होता तर सकाळी पाहत होते पण मला हाक कशाला मारली. अगं मावशी आम्ही पोरी पोरी मिळून मथुरेच्या बाजारी जातोय पण मथुरेच्या बाजारात रस्ता कोणाला माहित नाही. मी तुला हाक मारली. याच वेळी फक्त माझी आठवण येते तुम्हाला. नाही ग मावशी आमच्या वासरात लंगडी काय कोणत्या शाणे असावी लागते. हा, चला तर मग. हॅलो रुणाली चव्हाण त्यांच्याकडून 100 रुपये आलेले आहेत. त्याचप्रमाणे भूमी माने यांच्याकडून देखील 100 रुपये आलेले आहेत. श्री एकनाथ चव्हाण सावर्डे यांच्याकडून मावशीच्या कामासाठी 100 रुपये आलेले आहेत. त्याचप्रमाणे बावा कदम यांच्याकडून देखील 100 रुपये आलेले आहेत. आम्ही जय हनुमान औषिक बाल कलाकार मंडळ आम्ही त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद. आपण मथुरेच्या बाजारी चाललोय खरं पण दिसलं काय नेसलं काय ते तर सांगितलं पाहिजे. सांगितलंच पाहिजे. हो सांगितलंच पाहिजे. कोणी तूप कोणी ताक कोणी दही कोणी पेप्सी असा माल घेतलाय बघ. चला तर मग.
कशाला? अगं मावशी तुमच्या पोरींचं विचारलंस काय घेतलं तू काय घेतलंय? अगं माझ्या म्हातारीचं काय कशात त्या आणि फाटक्यात पाय बघ. मावशी म्हातारीचं प्ले असतं बघ. सांगितलं पाहिजे. सांग की. विधभर लांब मुठभर जाड. काय? अगं विधभर लांब मुठभर जाड तुझ्या गावड्यांचा आईस्क्रीम घेतलाय बघ. चला तर मग. हा. हॅलो, श्री नितीन आंबरे यांच्याकडून 100 रुपये आलेले आहेत. योगिता बगड यांच्याकडून 200 रुपये आलेले आहेत. त्याचप्रमाणे संदीप कोदारे यांच्याकडून 100 रुपये आलेले आहेत. देवांश कदम यांच्याकडून देखील 100 रुपये आलेले आहेत. त्याचप्रमाणे अक्षय आठवळे यांच्याकडून देखील 100 रुपये आलेले आहेत. आम्ही जय हनुमान बाल कलाकार हौशी मंडळ निवडी कोटवाडी सहर्ष आभारी आहोत. धन्यवाद. अगं राधे एवढं उघड मंदिराचा घाट चढायचा म्हणजे आपले पाय दुखतील बघ. छानसं गाणे गे बघू. घेते हा. सुटका बाळा या वाटे
हॅलो, या आजच्या कार्यक्रमासाठी विनोद आठवळे याचकडून 100 रुपये आलेले आहेत. त्याचप्रमाणे राजा यादव यांच्याकडून देखील 200 रुपये आलेले आहेत. आम्ही जय हनुमान बाल कलाकार मंडळ निवळ कोणवाडी त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद. 3 काळ सप्त पाताळामध्ये गमन करणारा मीच तो श्रीकृष्ण भगवान, तो मीच आहे. पण हो, गोकुळाचे दही दूध लोणी तयार होत आहे ते मथुरेच्या बाजारी गवळणी घेऊन जात आहे. त्यांना अडवले पाहिजे. सुदामाला हाक मारून घेतो. सुदामा, अरे सुदामा. देवांच्या चरणी प्रणाम असो. सुदामा 1637 पाठगोविंदा मेळा आठमाठ करून मथुरेच्या बाजारी जात आहे. नंतर रस्ता प्रतिबंध करत आहे. ही कामगिरी देवा, हुकूम कोणाचा आणि कायदा कोणाचा? सुदामा, हुकूम माझा व कायदा तुझा. देवा, यावेळेस तर आता तुम्ही कुंजवले. सहस्रश्रेष्ठी 60 रुपयांचा काय थाट माट करून मथुरेचे बाजार झाले आहे. त्यांचा रस्ता पण प्रतिबंध करायचा आहे. ही आपल्या कृष्णाने कामगिरी सांगितलेली आहे. पण ही काय माझ्या होणार नाही. तुझ्या होईल काय रे? हा घे घे हिला घे तू घे. मी माझ्या जोडीने पेंद्यालाच बोलवलं. पेंद्या, रे पेंद्या. पेंद्या, रे पेंद्या. अरे इकडे, अरे इकडे. आंघोळी करून आलो. अरे भाई कपडे पण नाही ते घातलेले. पेंद्या, अरे तुला यायला इतका उशीर तरी कसा काय हवा? आणि हा कोण? अरे हा माझा टेलिफोन. अरे काय टेलिफोन आहे? अरे हा माझा फोन, त्याचं नाव टेलिफोन. होय काय? अगं बाय म्हणजे अरे तुला यायला इतका उशीर का झाला? अरे काय सांगू तुला आता. बरं जो येताना आम्हाला एक जखमी दिसली. काय चुकी? कुठं? काय बोल- राणा शिंदेच्या इथं. अरे खालचं का वरचं रमेश शिंदे. अरे खालचं. अरे ती झोप बोल असं. अरे चल. अगं बाय गं. चल ना. अरे चल ना बोलली तसा तो माझा उठायचाच बंद झाला. अरे काय अरे हात रे नाका नाही लागला तो असाच. असं होय. अरे मग काय ती झोपला. माझ्याकडे बघ मी तिच्याकडे पुढे पुढे ये रे. माझ्याकडे बघ मी तिच्याकडे बघ. असा जो बघाबघीचा कार्यक्रम झाला. आता बघितलं कार्यक्रम झाला. बघाबघीचा कार्यक्रम झाला आणि ती जो डायरेक्ट बोलली का नाही मला, काय बोलली? मी तुला आता खाणार. आता माझी जो फाटली का नाही अशी पण घाबरलो नव्हतो मी. घाबरला. पण मी घाबरलो नव्हतो. तिला तू डायरेक्ट विचार तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. पुढे
बाईक मध्ये काढला आणि तिला विचारलं मी झाडाच्या कुठल्या भोकात न बघतो ती मग ती अजून काय करते? ती जो भोकात शोधते. बाईला बोलवलंच तरी कशाला? श्रीशी 60 रुपयांचा व्याज थाट बाट करून मथुरेच्या बाजारात झाला आणि त्यांचा रस्ता प्रतिबंध करायचा आहे. ती आपल्या कृष्णदेवाने कामगिरी सांगितली आहे. नाही नाही हो काय आपल्याच्यात धुवायचं नाही. अरे पण तिला बोलवलं कशाला इथं? हो काय जो आपल्याच्या भाड्यातलं नाही मी माझ्या सोबतच्या बाबड्याला बोलून घेतो. घे बोलून गेले गे जोरात बोल. काय आलो आलो अरे सुधामा सुधामा सारे हक तुम्हारी तो अरे सुधामा सारे हक तुम्हारी तो या कुंजवना चेंडू गेला यमुने डोहाळा काना बुडाला यमुने डोहाळा संकट पडले गोकुळाला या काळ्या मर्दनावर काना बुडा बाला नाचतो या वृंदावनाला या वृंदावनाला काय रे बोललं तर झालं तरी काय? अरे तर झालं तरी काय? येते होय. बरं तर झालं तरी काय? तुला काय सांगू? सांग सांग सांग. अरे तुला काय सांगू आता? सांग ना. अलं माझी गाय गेली होती एवढ्या भल्या मोठ्या लाडात मी तो त्या गाडीच्या पाठनं गेलो आणि माझ्या अंगाला तुला लादलं ना तर मी एवढंच नाही फुलं गेलो थोडासा पट्टीत वर पट्टी अरे ती वरची आहे ती पत्ती. पती काय म्हणाल? तिथं चिंच आहे ना चिंच त्या चिंच खाली एवढा भला मोठा वाघ बसला होता. वाघ होता मग तुझे घाबरले असेल फाटले असेल. मी घाबरलो नव्हतो मग काय? माझी चड्डी वली ती लोक कशी झाली? काय माहिती आपोआप मी हिंमतवाला माणूस मला कधी भियाची गरजच नाही ती. कधी बियर? आणि गेलो हा? तो वाघ लागला पुन्हा तरकारी करायला तो म्याव म्याव म्याव. मग? आणि मी पाठनं बोलायला लागलो बा हो करायला म्याव. आणि जो मला बघितला ना मग काय झालं? मी जो गेलो पुण्यात घाबरलो नाही चड्डीवली गेलो पुण्यात
आणि त्याची शेपटी पकडली आणि गला 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 तो गावलाच नाही. बरं तरी तो वाघ नव्हता. पण मग कोण होता? लक्ष्मीकड्यांचा भोका होता. तरीच तर म्हणतायत 2-3 दिवस झाला माझा बघितलास काय माझा बघितलास अरे भोका. अरे ते सगळं जाऊ दे. मग काय अरे मला इथं लोलवली कशाला? ह्याला विचार सुद्धा मला. अरे मला इथं लोलवली कशाला? असा काय बोलतोय? अरे त्याची जीभ चोचली आहे. मला लोलवली कशाला? 60 रुपयांचा व्याज थाट माट करून मथुरेच्या बाजारी झाला आहे त्यांचा रस्ता प्रतिबंध करायचा आहे ही आपल्या कृष्ण देवाने कामगिरी सांगितली आहे. जाऊ दे तू करायचंय मग त्या गवल्यानी तू दाय तुला काय झालं? अरे हिने काय आणलं नाही. काय आणलंय? बरं, काय आणलंय? हो कावेळ समजून बायकोचं डाव थांब मी वायसा देऊन येतो. शीट! नाही नाही डोळा बंद करतो. अरे गेला तू. मग ती आता बायको काय घालल? काय घालणार मला काय माहित काय काय गाऊन? शीट नाही ऐकत होतीस आता राहू दे. गाड्यात गेला होतीस तिला. मग त्या गवल्यानी दाखव आम्हाला आता. चला तर हॅलो दाखव. हॅलो राजश्री रमेश शिंदे यांच्याकडून 100 रुपये आलेले आहेत. त्याचप्रमाणे जयवंती खापरे यांच्याकडून 100 रुपये आलेले आहेत. त्याचप्रमाणे गणेश मजाळ यांच्याकडून देखील 100 रुपये आलेले आहेत. गणेश मजाळ यांचं म्हणणं आहे की आता जे पेंड्या सुनामाचं गाणं झालं ते वंशमोर झालं पाहिजे. त्याचप्रमाणे नितीन आंबरे यांच्याकडून 200 रुपये आले आहेत. या पेंड्या सुनामाच्या गाण्यासाठी 200 रुपये आलेले आहेत नितीन आंबरे यांच्याकडून. परत वंशमोर गाणं होतंय पेंड्या सुनामाचं. अरे पेंड्या सुदामा अरे पेंड्या सुदामा कार्य हक तुम्हारी तो अरे पेंड्या सुदामा कार्य हक तुम्हारी तो या जवनाला आम्ही तो या जवनाला आम्ही तो संकट पडले गोकुळाला या काळ्या मर्दनावर काना भरा भरा नाचतो या कुंजवनाला आम्ही गाई राजलो या कुंजवनाला आम्ही गाई राजलो या
तुमचे आभार आहेत. धन्यवाद. चला तर
सांगितले त्याला तो मॅसेज बघायला तो मॅसेज बघत नाही आम्ही दिलंय तुम्ही दिले कधी मग त्याला सांग रे पाठव पाठवले नाही आणि मी त्याला मेसेज केला की मी तुला मोबाईलवर काय करतो तुम्ही मी तुम्हाला हाणलेच नाही आदित्य आर्या कदम त्याचकडून 100 रुपये आलेले आहेत. त्याचप्रमाणे राजू अण्णा शिंदे यांच्याकडून देखील 100 रुपये आलेले आहेत. त्याचप्रमाणे आपल्या या देवळे कोणवाडीचे सुपुत्र युट्यूबर मयूर कापरे यांच्याकडून 500 रुपये आलेले आहेत. त्याचप्रमाणे विजय कदम यांच्याकडून मावशीच्या कामासाठी 100 रुपये आलेले आहेत. त्याचप्रमाणे सूरज कापरे यांच्याकडून 200 रुपये आलेले आहेत. त्याचप्रमाणे पप्पू कदम व अभिजित पाटील यांच्याकडून 200 रुपये आलेले आहेत. जय हनुमान बाल कलाकार हौशिक मंडळ देव कोणवाडी आम्ही त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद. घ्या म्हटलं दही घ्या दही काय आणलंय दही घट्ट आणलेत का पातळ आणलंय अरे पहिल्यापासून खाऊन बघ मग समजत होय काय घ्या म्हटलं ताक घ्या ताक काय आणलंय ताक आंबट आहे का गोड आहे मेले आधी खाऊन तर बघ मग समजेल ना एक वाली घ्या दोन वाली घ्या पेप्सी पोरगी काय आणलंय पेप्सी एक वाली म्हणजे कोकमाची आणि 2 वाली म्हणजे दुधाची ए इकडे रे वाकड्या अरे तुला कुठची हवे दुधाची त्याला दूध पितोय हो पाटील घ्या म्हटलं लोणी घ्या लोणी पोरे सोबत होता दोन्ही अरे खावे लोणी काय घ्या म्हटलं हलवा घ्या हलवा इकडे रेखली बोल हिरी बोल हलवायला जमल अजून ती हलवा. अरे त्याला पाहिजेच आहे आवडतं तू किंवा तू मावशी दे आम्हाला अरे कोणत्या तरी कोणाशी अरे आम्ही 4 जण बोलतोय मग तुम्हाला ते गवळण दिसल्या अरे नाही दिसलं दाखव या बघ माझ्या काठीकडे नीट लक्ष ठेव या बघ या बघ या बघ या बघ या बघ ब्युटिफुल सोय गेट चुकी लाईक वाव अरे एक नंबर आहे अबा इकडे त्यांना जाऊन विचार काय तुम्ही आलात कुठून आणि जाणार कुठे आम्ही चर्चा एकली पण इकडे आपण जाऊन त्यांना विचारूया मावशी पुढे काय रे आम्ही आलो तिथून अरे आम्ही आणि जाणार तू ते अगं बोलू इकडे या. अगं हा बघ कसं बोलते कुतून कुतून आम्ही आलो तुतून आणि जाणार तू ते तुम्ही आलात त्रुंबवातून आणि जाणार पालवणला होय का? चौकाल बा चौकाल माझ्या राजा चौकाल आलाच त्याला विचारून अरे आलो काय बोलल्या उद्या त्या गौरीने काय बोलले माहितीये काय काय बोलल्या तुम्ही आलात त्रुंबवातून आणि जाणार पावलनला पावलं मी तुला काय सांगितलं तुम्ही आलात कुठून आणि जाणार कुठे अरे होय काय चला तर मग आपण सगळ्यांनी विचारायला जाऊ
तुम्ही कोण? आम्हाला ओळखलंच नाही ओळखतेस तरी कशाला इथं? आम्हाला ओळखलंच नाही. कोण इकडे या? हे बघा कोण कातकरी आले. मेली कातकरी बोलते आम्हाला. आला कुठे? जाणार कुठे? हे विचारणारे तुम्ही कोण? आम्ही कृष्णरावांचे सवंगडी. तुमच्याकडे कायदा पास ओळख आहे का? ऐका आमची ओळख. मावशी पटली का आमची ओळख? तो कोण इकडे या. खरंच ते कृष्णदेवाचे सवंगडी आहे. मावशी कृष्णरावांच्या उपमाप्रमाणे कोणी नको. कृष्णदेवाच्या उपदेश दम लागल्यामुळे इथं बसावे लागेल. वाकड्या मी तर जातो, मला कृष्णदेवांचं काम करायचंय. बिंदास जा. आमचा आहे ओ बच्चो. अरे खतरनाक अरे बच्चू दादा नीट नाही हा? यांच्यातली वाटतच नाही. मारवाडी. टावर टावर कसा उभा. अगं हा बघ केवढा आता. हा बघ तू बघतोय बघ टावर. कुठला टावर? आपला जिओचा आहे. आता मला होला कोणचं वाटतं. ओला मी एक नावर आंबेसाठी कुकाना आणलाय बघ. बोलो खरंच तंबाखूच्या मलकंडीत खेळत होता आणि क्रिकेट. तंबाखूच्या मलकंडीत खेळत होता आणि क्रिकेट.
प्रतीक्षाला बघितल्यावर पडली त्याची विकेट. बाय बाय रे. अजून एक बोलू का? याला काय स्टॉलच आणलेत काय माता. असू दे हो दे. गाडी नंबर 6162 ऐकतेस ना मावशी? गाडी नंबर 6162 प्रतीक्षा दिदी तुम्ही आता सांभाळून राहा. अनिकेत दादा आमचा पहिल्याच गेलो गाडी टाकतो 60. दुसऱ्या गेलो अशी. एवढं स्पीड जाते माझी माहिती नाही तुला अजून. तू ह्याला घेऊन जा. हा ठेव माझ्याकडे. मावशी या बघ अशा 5 जणी बसल्या तशी तू बघ. मला नाही बसायले. का गे तुला बसायला नाही येत? मला 6 महिने बसायला 6 महिने उठायला. माझ्याकडे मोठा इलाज आहे. सांग रे. पाठी फिर. मावशी एका वडाच्या पारंब्याकडून एका दगडीला घट्ट बांधल्या तोडल्यास तर मायाची गाठ आहे. काय माहिती काय नाही पैसे मी मला दिलेली कामगिरी पूर्ण झालेली दिसत नाही. ती मलाच पूर्ण करावी लागेल. तुझा मा देवा देवा मी त्यांना वड्याच्या झाडाखाली बसून आली. आता उठल्या असल्याचं मला झालं. तुझा मा तुझा मी यांना पाहतो. राजे अगं राजे तुम्ही कोण? मी श्रीकृष्ण भगवान. श्रीकृष्ण भगवान असे नसतात. मग कसे असतात? बाई पद्मा, बेबी हिरा, मस्त कुजरा, कठीण फाटीवर विठ्ठल विठ्ठल करत असतात. राजे देश तसा वेश करावा लागतो. सांगा तर आपल्या जन्मभूना. पुढची पुढची
हॅलो, मुक्ता शिंदे यांच्याकडून 100 रुपये आलेले आहेत. त्याचप्रमाणे दीपक घाट यांच्याकडून देखील 100 आलेले आहेत. अनिकेत कदम आजच्या या कार्यक्रमात त्यांच्या
लग्न प्रित्यार्थ हा कार्यक्रम आपल्या इथे होतोय ते नवरदेव त्यांच्याकडून देखील 500 रुपये आलेले आहेत. त्याचप्रमाणे चिन्मयी बुवर त्यांच्याकडून 100 रुपये आलेले आहेत. त्या आपल्या निवडी गावातील पंकज शिंदे यांच्याकडून 200 रुपये आलेले आहेत. त्याचप्रमाणे संदीप बुवर यांच्याकडून 100 रुपये आलेले आहेत. तसेच मंगेश जंग यांच्याकडून देखील 100 रुपये आलेले आहेत. आम्ही जयमान बाल कलाकार मित्रमंडळी कोंडवाडी त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद. राधे, 7 दिवस दिलेले वचन 8 दिवस पूर्ण कर.